नमस्कार मंडळी, यंदा 29 जून 2026 रोजी वटपौर्णिमा साजरी होणार आहे. आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी महिला वटपौर्णिमेचे व्रत करत असतात. आपल्याला अखंड सौभाग्य लाभावे म्हणून प्रत्येक सुवासिनी स्त्री आयुष्यभर हे व्रत करत असते. तर याच वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जर या 5 तुळशीच्या पानाचा उपाय केला तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. तुमच्या घराची प्रगती होईल. घरात धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही. घरातील सर्व लोकांचे आरोग्य चांगले राहील. त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर बघा, सकाळी लवकर उठून स्नान करून तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे आणि 5 तुळशीची पाने तोडायची आहेत. किंवा मग तुम्ही आदल्या दिवशी रात्री दिवस मावळायच्या अगोदर जरी पाने तोडली आणि पाण्यात ठेवली तरीसुद्धा चालेल. फक्त एवढं लक्षात ठेवा की तुळशीचे पाने तोडताना रात्री तोडू नका. पाने तोडायच्या अगोदर तुळशी मातेला नमस्कार करा आणि त्यानंतर तुळशी मातेचे पाने तोडा. त्यानंतर बघा, देवपूजा झाल्यावर अगरबत्ती दिवा लावल्यानंतर ती पाने आपल्याला देवाऱ्यासमोर ठेवायची आहेत. एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये ठेवा. त्यानंतर पानावर हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि दिवा अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. आणि नंतर देवाला हात जोडून मनापासून प्रार्थना करायची आहे. जे तुमच्या मनामध्ये आहे ते तुम्हाला देवासमोर बोलायचे आहे. आणि त्यानंतर ही 5 पाने तुम्हाला या 5 ठिकाणी ठेवायची आहेत. तर बघा, पहिले पान तुम्हाला तुमच्या घरातील धान्यामध्ये ठेवायचे आहे. गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी यापैकी कोणत्याही एका धान्यात तुम्ही ठेवू शकता. दुसरे पान तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे. ज्या ठिकाणी तुम्ही थोडेफार पैसे, सोनं नाणं ठेवता त्या ठिकाणी ठेवा. त्यानंतर तिसरे पान तुम्हाला तुमच्या पतीच्या पॉकेटमध्ये ठेवायचे आहे. आणि चौथे पान तुम्हाला देवघरातच राहू द्यायचं आहे. आणि आता 5वं पान तुम्हाला गॅसजवळ ठेवायचं आहे. अशा 5 ठिकाणी तुम्हाला तुळशीचे पाने ठेवायचे आहेत. आणि आता बघा, गॅसजवळचे पान तुम्हाला थोड्या वेळाने देवघरात उचलून ठेवायचे आहे किंवा मग तिथेच कोपऱ्यात ठेवा आणि दुसऱ्या दिवशी देवघरात आणून ठेवा. आणि बाकीची जी पाने आहेत धान्यात, तिजोरीत, पॉकेटमध्ये ते तसेच ठेवायचे आहेत. फक्त गॅसजवळचे पान आपल्याला उचलायचे आहे. कारण आपण गॅस पुसतो तेव्हा ते पान इकडे तिकडे पडून जाईल म्हणून ते पान तुम्हाला उचलायचे आहे आणि देवघरात ठेवायचे आहे. ते पान तुम्हाला विसर्जित करायचे नाही. पान वाळलं तरी खराब होत नाही. ते पान वर्षभर म्हणजेच पुढच्या वटपौर्णिमेपर्यंत तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचं आहे. अशा अगदी सोप्या साध्या पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर बघा, तुळशी ही माता लक्ष्मीचे रूप आहे आणि तिची पूजा आपल्याकडून रोज झालीच पाहिजे. ज्या घरात तुळशी मातेची दररोज पूजा होते त्या घरात कशाचीच कमतरता भासत नाही. तिथे माता लक्ष्मीचा सदैव वास होतो. आणि बघा, तुळशीची पाने हे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी या 5 ठिकाणी नक्की ठेवा. बघा, पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे आणि तुळशी माता ही लक्ष्मी स्वरूप आहे आणि म्हणूनच तुम्हाला या 5 पानाचा उपाय करायचा आहे. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.